नमस्कार. मी डॉक्टर दिग्गज दापकी देशमुख. मी बालरोगतज्ञ आहे. धाराशिवमध्ये मी प्रॅक्टिस करतो. तर हे सह्याद्री अंकुर शिशुगृह हे 0 ते 6 वर्षे वयोगटातील लहान बालकांसाठी, अनाथ बालकांसाठी शिशुगृह आहे, निवासी प्रकल्प आहे. आणि यामध्ये जे बालकं येतात ते बालकल्याण समिती आणि कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले बालकं असतात, त्यांचा आम्ही सांभाळ करतो. यामध्ये कुमारी माता असेल किंवा अत्याचार पीडित महिला असेल किंवा अत्यंत गरीब परिस्थितीमुळे सांभाळू शकणार नाहीत अशा कुटुंबातील असतील किंवा नकोशी बाळं, नकोशा मुली अशा बालकांचा आम्ही या ठिकाणी सांभाळ करतो. या शिशुगृहामध्ये मागच्या 9 महिन्यांमधून हे सुरू केलेलं आहे. आतापर्यंत जवळपास 6 बालके या ठिकाणी दाखल झालेली आहेत. धाराशिव जिल्ह्यातलं हे पहिलं शिशुगृह आहे आणि आतापर्यंत जे 6 बालकं आलेली आहेत त्यांचं काळजी व संरक्षणाची जबाबदारी या संस्थेकडे आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 2 बालके ही केंद्र सरकारच्या आणि कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे दत्तक विधान कायद्याअंतर्गत दत्तक देखील दिली गेलेली आहेत. यातलं एक बाळ महाराष्ट्रातील मुंबई येथे या ठिकाणी गेलेलं आहे आणि दुसरं बाळ हे ओरिसा राज्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे हा जो काही प्रकल्प आहे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या गायडन्स खाली हा सुरू असतो. आणि या ठिकाणी आम्ही ह्या अनाथ बालकांचं स्वतःच्या घरच्या बाळांप्रमाणे आम्ही काळजी घेतो. त्यांना सुरक्षित मातृत्व आणि दत्तक दिल्यानंतर त्या अनाथ बालकांना एक स्वतःचं हक्काचं कुटुंब, स्वतः हक्काचे आई वडील मिळवून देण्यासाठीचा हा प्रकल्प. दत्तक घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पोर्टलवरती कारा सेंट्रल रिसोर्स अथॉरिटी नावाचं एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती आपली नोंद करावी लागते. जे इच्छुक दाम्पत्य आहेत त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया त्यांना पूर्ण करावी लागते आणि ती नोंद केल्यानंतर त्या वेटिंग लिस्टप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाळ उपलब्ध आहेत त्या उपलब्धतेप्रमाणे त्या दाम्पत्याला मेल जातो, शासनाकडून निरोप जातो आणि ते दाम्पत्य या ठिकाणी येतात आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना दत्तक दिलं जातं. सध्या या प्रकल्पाला कुठलंही शासकीय अनुदान नाही. आम्ही जो हा प्रकल्प चालवतो लोकसहभागातून हा प्रकल्प आम्ही चालवतो. कुटुंब आहेत किंवा मुलं आहेत ते स्वतःचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात, लग्नाचा वाढदिवस या ठिकाणी करतात, वर्षश्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल, जयंती असेल किंवा कुणाला काही वाटलं तर त्या ठिकाणी यावं तर त्या ठिकाणी बालकांसोबत वेळ व्यतीत करतात आणि बालकांना भेटवस्तू, खाणं पिणं किंवा त्यांचं जे काही दूध पावडर असेल ते या ठिकाणी देतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.